नमस्कार. विज्ञानयात्री ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ॲलिस ऑगस्टा बॉल हे 20व्या शतकातील कुष्ठरोगावरील लक्षणीय आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करणारे अमेरिका देशाचे महिला रसायनशास्त्रज्ञ. ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी विकसित केलेल्या कुष्ठरोगावर लक्षणीय आणि प्रभावी उपचार पद्धती बॉल पद्धती या शीर्षकांतर्गत परिचित आहे. युनायटेड स्टेट्स येथील हवाई बेटावरील हवाई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी संपादन करणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन महिला याचा मान ॲलिस ऑगस्टा बॉल यांना जातो. त्याचप्रमाणे ॲलिस ऑगस्टा बॉल ह्या हवाई विद्यापीठाच्या पहिल्या महिला आफ्रिकन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञाच्या प्राध्यापकी होत्या. कुष्ठरोगावर लक्षणीय आणि प्रभावी उपचार बॉल पद्धती यामध्ये समाविष्ट असलेल्या तंत्रांची ही यादी आहे. स्निग्ध आम्ल फॅटी ॲसिड आणि अल्कली संयुगांच्या एकत्रीकरणाद्वारे सेफॉनिफिकेशन, चौल मुगरिक आम्ल संपादन, आम्ल संयुगांचे इथाईल इस्टरमध्ये रूपांतरण, जलीय निलंबन, स्थिर स्वरूपाचे चौल मुगरिक तेलाचे संपादन आणि चौल मुगरा तेलाचे आढळणाऱ्या फॅटी ॲसिडचे इथाईल इस्टर हे इंजेक्शन आणि रक्ताभिसरणात शोषण्यासाठी योग्य स्वरूपात तयार करणे. सन 1940च्या दशकातील बॉल पद्धतीची पृथक इथाईल इस्टर हे कुष्ठरोगावरील एकमेव उपलब्ध प्रभावी उपचार होते. ॲलिस ऑगस्टा बॉल यांचा जन्मदिनांक 24 जुलै 1892 रोजी सिएटल वॉशिंग्टन येथे झाला. सिएटल हायस्कूल आणि होनोलुलू येथील सेंट्रल ग्रामर स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1912 वॉशिंग्टन विद्यापीठातून ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे रसायनशास्त्रातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1914 वॉशिंग्टन विद्यापीठातून ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. दुसऱ्या पदवी शिक्षण कालावधीत ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमधून बेन्झोलायझेशन इन इथर सोल्युशन या शीर्षकाचे शोध निबंध प्रकाशित केले. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी ॲलिस ऑगस्टा बॉल यांना कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ संलग्नित हवाई महाविद्यालय हवाई विद्यापीठ येथे ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. द केमिकल कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ पायपर मेथिस्टिकम, द केमिकल कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द आवा रूट हे ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी शिक्षणातील प्रबंधाचे शीर्षक होते. कावा पायपर मेथिस्टिकम या वनस्पतीचा उपयोग डोकेदुखी, मूत्रपिंड विकार आणि इतर आजारावर उपचार करण्यासाठी केला जात असे. हॅरी टी हॉलमन हे हवाई येथील US पब्लिक हेल्थ सर्व्हिसचे कुष्ठरोग तपासणी केंद्रात कार्यवाहक सहाय्यक सर्जन या पदावर कार्यरत होते. वनस्पतींच्या रासायनिक रचनेसंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी हॅरी टी हॉलमन यांच्याशी संपर्क साधला. हॅरी टी हॉलमन यांच्या मार्गदर्शनातून चौल मुगरा तेल याच्या उपयोजनेतून ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी अधिक प्रभावी आणि मानवी शरीरातील रक्तात इंजेक्शनच्या सुईने समाविष्ट करण्या इतपत इंजेक्टेबल क्रियाशील औषध विकसित केले. त्या काळात कुष्ठरोग किंवा हॅन्सन्स रोग हा एक अत्यंत कलंकित रोग होता, ज्यातून बरे होण्याची कोणती शक्यता नव्हती. सन 1886 ते सन 1969 या कालावधीत कुष्ठरोगाचे निदान झालेल्या 8,000हून अधिक रुग्णांना कालाउपापा द्वीपकल्प मोलोकाई या हवाईन बेटावर हद्दपार करण्यात आले. त्या काळात कुष्ठरोगावरील उपलब्ध सर्वोत्तम उपचार म्हणजे चौल मुगरा तेलाचा वापर. भारतीय उपखंडातील हायडेनोकार्पस फायटिनियस या झाडाच्या बियापासून चौल मुगरा तेलाचे संपादन करता येते. हे तेल प्रभावीपणे स्थानिक पातळीवर वापरता येण्यासारखे खूप चिकट होते आणि इंजेक्शन म्हणून तेलाच्या चिकटपणामुळे ते त्वचेखाली घट्ट होते. त्वचेवर लावल्यानंतर चौल मुगरा तेल शोषण होण्याऐवजी फोड तयार व्हायचे. हे फोड परिपूर्ण पंक्तीमध्ये तयार व्हायचे आणि रुग्णाच्या त्वचेवर बबल रॅपने बदलत्या स्वरूपाचे दिसायचे. चवीला हे तेल तिखट असल्यामुळे तोंडावर दिल्यानंतर अनेकदा उलट्या व्हायच्या.
वयाच्या 23व्या वर्षी ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी चौलमुग्रा तेल इंजेक्शन करण्यायोग्य आणि पाण्यात विरघळणारे बनवण्याचे तंत्र विकसित केले. कुष्ठरोगावर लक्षणे आणि प्रभावी उपचार बॉल पद्धती मध्ये समाविष्ट असलेल्या तंत्रांची ही यादी आहे. स्निग्ध आम्ल, फॅटी ॲसिड आणि अल्कली संयुगांच्या एकत्रीकरणाद्वारे सॅपॉनिफिकेशन, चौलमुग्रिक आम्ल संपादन, आम्ल संयुगाचे इथाईल इस्टरमध्ये रूपांतरण, जलीय निलंबन, स्थिर स्वरूपाचे चौलमुग्रिक तेलाचे संपादन आणि चौलमुग्रा तेलामध्ये आढळणाऱ्या फॅटी ॲसिडचे इथाईल इस्टर हे इंजेक्शन आणि रक्ताभिसरणात शोषणासाठी योग्य स्वरूपात तयार करणे. आर्थर एल डीन हे एक रसायनशास्त्रज्ञ आणि ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे पदवीधर अभ्यास सल्लागार होते. ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या अकाली मृत्यूनंतर आर्थर एल डील यांनी कुष्ठरोगावरील चौलमुग्रा तेलोपचार संदर्भात अनेक चाचण्या घेतल्या. सन 1919 पर्यंत महाविद्यालय रसायनशास्त्र प्रयोगशाळेत इंजेक्शन करण्यायोग्य चौलमुग्रा अर्क मोठ्या प्रमाणात तयार केला जात होता. सन 1920 मध्ये एका हवाई चिकित्सकाने ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या सुधारित चौलमुग्रा तेलोपचार संदर्भात 78 कुष्ठरुग्ण बरे झाल्याचे अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये अहवाल दिला होता. कुष्ठरोगोपचारासाठी चौलमुग्रा तेलाचे उपयोजन या संशोधन कार्यादरम्यान ॲलिस ऑगस्टा बॉल आजारी पडल्या. दिनांक 31 डिसेंबर 1916 रोजी वयाच्या 24व्या वर्षी ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे निधन झाले. हवाई विद्यापीठातील कॅथरीन टकरा आणि स्टॅनले अली यांच्यासह अनेक इतिहासकारांच्या कार्यानंतर हवाई विद्यापीठाने सन 2000 मध्ये बॅचमन हॉलच्या पाठीमागे असलेल्या शाळेच्या चौलमुग्रा झाडावर एक फलक अर्पण कार्यक्रमाने बॉलला सन्मानित करण्यात आले. हवाईचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर मॅजी हिरो यांनी 29 फेब्रुवारी हा दिवस ॲलिस बॉल डे साजरा करण्याचे घोषित केले. मार्च 2016 मध्ये हवाई नियतकालिकाने हवाई इतिहासातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत ॲलिस बॉल यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. सन 2017 मध्ये पॉल वर्मागर यांनी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲलिस ऑगस्टा बॉल एडवर्ड स्कॉलरशिप या शीर्षकाची शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले. सन 2018 मध्ये सिएटल ग्रीनवूड परिसरातील एका नवीन उद्यानाचे ॲलिस ऑगस्टा बॉल उद्यान असे नामकरण करण्यात आले. सन 2019 मध्ये लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेने विज्ञान आणि जागतिक आरोग्य संशोधनातील ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या कुष्ठरोगोपचारासाठी चौलमुग्रा तेलाचे उपयोजन संशोधनाची दखल घेतली आणि ॲलिस ऑगस्टा बॉल हे नाव फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि मेरी क्युरी यांच्या समवेत तिच्या मुख्य इमारतीवरील फ्रीजमध्ये तिचे नाव जोडले. दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी ॲलिस कॉस्पर 2020 079 नावाचा उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. दिनांक 29 फेब्रुवारी रोजी डेव्हिड इगे हवाईचे गव्हर्नर यांनी 29 फेब्रुवारी हा दिवस ॲलिस ऑगस्टा बॉल डे घोषित करणारे परिपत्रकावर सही केले. ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या सन्मानार्थ लावलेल्या चौलमुग्रा झाडाच्या सावलीत बॅचमन हॉलच्या शेजारी हा सोहळा झाला. तिच्या स्मृतीप्रित्यर्थ एक तिथे कायचे फलक लावलेला आहे. ॲलिस ऑगस्टा बॉल हे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होत्या. कुष्ठरोगावर एक प्रभावी आणि सुरक्षित उपचार पद्धत शोधून काढली. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि फार्मसीचे शिक्षण घेतले. सन 1915 मध्ये त्या हवाई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्गीय व्यक्ती ठरल्या. त्याच विद्यापीठात त्या पहिल्या महिला रसायनशास्त्र प्राध्यापकही बनल्या. त्या काळात कुष्ठरोगावर चौलमुग्रा ऑइल वापरले जात असे. हे तेल घट्ट होते आणि त्वचेखाली त्याचे इंजेक्शन देणे किंवा गिळणे रुग्णासाठी अत्यंत त्रासदायक व अप्रभावी ठरत असे. ॲलिस ऑगस्टा बॉल यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या तेलातील घटक वेगळे करून त्यांना पाण्यात विरघळणारे इस्टरमध्ये बदलण्याची रासायनिक पद्धत शोधली. यामुळे हे औषध रक्ताभिसरणात सहज मिसळू शकते. ही बॉल पद्धत कुष्ठरोगावरील पहिली प्रभावी आणि सुरक्षित इंजेक्शन योग्य उपचार ठरले. त्याचा वापर जगभरात पुढील 20 वर्षांहून अधिक काळ केला गेला. दिनांक 31 डिसेंबर 1916 रोजी
ॲलिस ऑगस्टा बॉल यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. विज्ञानयात्री ॲलिस ऑगस्टा बॉल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.